नमस्कार मंडळी, तर तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आहे बाबूदादाची एंगेजमेंट, तर अभिदादाची एंगेजमेंट, त्याला आम्ही बाबूदादा म्हणतो। तर आज आहे बाबूदादाची एंगेजमेंट आणि आम्ही हॉलवरती सर्वात पहिले आलोय, म्हणजे 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे, पण हे अजून आलेच नाही आहे आणि आम्ही 9:30ला पोचलो। तर दादानीच काल मेसेज करून सांगितलं की 9:30ला पोचा आणि आम्ही 9:30ला परफेक्ट 9:30ला आम्ही गाडीतून खाली उतरले, आम्ही पोचलो आणि कोणीही आलेलं नाही आहे, ना मुलीकडचे आलेत ना मुलाकडचे आलेत। ती बघा, फक्त माझी मम्मी पप्पा आणि इथे पप्पा आहेत, फक्त आम्ही एवढेच जण आलेलो आहोत। आता बघू कधी येत आहेत सगळे, तोपर्यंत मी डान्स प्रॅक्टिस करून घेते। हा बघा दादा आणि ही मी, तर हा आहे हॉल आणि मम्मी पप्पा म्हटले कोणी आलं नाही तर आधी आमचे फोटो काढून घ्या, जशी काय ह्यांचीच एंगेजमेंट आहे। बघा कसे मॅचिंग घालून आलेत, बघू शकता। हां बोलो दाखवते तुम्हाला, अजून काही सेटअपच नाही। ठीक आहे, चल। सेकंड फ्लोर, वेलकम टू द एंगेजमेंट सेरेमनी ऑफ यशश्री अँड अभिजीत। तर आता 10:10 झालेत आणि तरीही कोणीच आलेलं नाही, ना मुलीकडचे ना मुलाकडचे, फक्त भटजी आहेत ते आलेत आणि कॅमेरावाले दादा ते आलेले आहेत। किती वाजता यायला? आत्या किती वाजतील तुम्हाला यायला? 5 मिनिटं। आता साहित्य सगळं आणलंय का सोबत? ते साहित्य कोण आणणार? यशस्वी आणणार आहे तोपर्यंत मी हे खाते। ते तर आता आलेला आहे दादा, खूप लेट आलाय आणि हे बघा आता त्यांनी जॅकेट घातल्यावर हिराणी दीदी, वा वा वा, हिरो दिसतंय छान। आणि ही बघा आमची आत्ती तर आमची हिरोईनच दिसते। आत्ती हाय कर, छान दिसते ना आमची आत्ती, सांगा बरं। तर आमचे नाना आलेले आहेत, आप्पा पण आलेले आहेत, सूरज दादा सुद्धा आलेला आहे। सूरज दादा हाय कर। आम्ही आता सगळी गडबड होईल, मी तुम्हाला थोड्या वेळात भेटते पुन्हा। ही मम्मी। तर आता आलेला आहे आमचा मुन्ना, त्याला ॲक्च्युली दार कसं ओपन करायचं ना ते कळत नाही, म्हणून तो कन्फ्यूज झाला आणि तसाच थांबला। बघा 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 सगळे आलेले आहेत, वेलकम मुन्ना। ताई आमची किती छान दिसते, ताई छान दिसतेस खूप। मुन्ना इथे बा, मुन्ना भावच नाही देते। ए मेऊ बंदूक, तू बोलणार नाहीस व्लॉगमध्ये, बोल तुझा डायलॉग। अगो बघा 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 आमचे बघा, हां बोल, डान्स करून दाखवते आज, बोल मेरा नाम है। एवढ्या हळू काय झालं तुझ्या आवाजाला? ओरडल्यामुळे। ऑलमोस्ट आता सगळे आलेले आहेत आणि आमची जी ब्राईड आहे ती सुद्धा आलेली आहे, हे बघा। तर यशश्री दीदी आणि सोबतच आमचा दादा सूरज दादा इथे फोटो काढतोय आणि आमचे घरच्यांचे इथे काहीतरी डिस्कशन सुरू आहे। जीजू आणि हे मुलीकडचे आहेत, मी काय त्यांना ओळखत नाही, तर मला वाटतं ही मुलीची बहीण आहे आणि ते भटजी बुवा साखरपुड्याची तयारी करताना। तर आता स्वप्नील दादा, साक्षी दीदी, काकी काका हे सगळे आलेले आहेत आणि आम्ही खरं तर खाली आलो आहे फोटो काढण्यासाठी। आणि बघा आता सगळे भेटतात आणि आर्यन आले आहे, पूर्वा आणि भाऊ पण आलेत बघा, पूर्वा आणि माय वरती गेलेत। स्वप्नील दादा हाय बोल। साक्षी दीदी, तर ही आहे आमची साक्षी दीदी। तर साक्षी दीदी मला वाटतं पहिल्यांदा येते का, नाही आली असेल, मला आता आठवत नाही, पण बघा आता आमची काय मज्जाच सुरू होणार आहे वरती गेल्यावरती। तर हे बघा आता संजू आणि आमची छोटी आत्ती पण आलेली आहे, मग सुरूच आहे। आत्ते हाय कर, काकांना करून टाकलं, हां मामांनाच।
आर्यन चला आता. तर आता स्टार्टर सुरू झालेत. एक स्टार्टर तर आम्ही सगळ्यांनी खाल्लेलं आहे. आता अजून 2 बाकी आहेत. ते कधी येत आहेत काय माहीत. तोपर्यंत मला भूक लागली. या रे या लवकर. काय उपयोग मित्र बघ खाते ते आल्यावरती. आणि ते आता जर असं काय गोंधळ सुरू आहे. त्याचसोबत इथे आमची सगळी गँग बसलेत. आणि ना मला त्या काकांनी चपली दिली. तर हे बटाट्याचं काहीतरी आहे. आता फोटो नाही ब्लॉग सुरू आहे हा. बघा जर फोन काढला की लगेच मला फोटो काढायला सुरू करतो. हो स्टार्टिंग सुरू येते द्या. आम्ही नवऱ्याचीकडचे मेन माणसं. तर यावेळेस आम्ही आहोत मेन. तर मी ना आता जाऊन डान्स प्रॅक्टिस पण करून आलो. गपचूपमध्ये म्हणजे नॉर्मल. कारण आम्हाला माहिती नव्हतं ना कसं पोझिशन ठेवायची काय. फक्त आम्ही प्रॅक्टिस केलेली. आता बघू आमचा डान्स कसा होतो. तुझं अस्तित्व आणि साथ हीच माझ्या जीवनात फार महत्त्वाची ठरली आहे. तू मला हसवलंस जेव्हा माझं आयुष्य नॉट आयुष्य पण जेव्हा मला काही सिच्युएशन्स कठीण वाटल्या. विचारात्मक बनवलंस जेव्हा मी अडखळले. आणि मोठी स्वप्न पाहायला शिकवलंस जेव्हा माझी नजर मर्यादांपुरतं ठरली. आज मी या प्रेमावर विश्वास ठेवते जे फक्त आणि फक्त स्वच्छ निस्वार्थी आणि अगदी आल्हाददायी आहे. ह्याचा अर्थ कळला. So apart from all this, the most favorite thing I have about us is मला मनापासून खूप 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 खूपच जास्त तुझ्याशी भांडायला आवडतं. I have seen most of the married couples and I had always decided की मी असंच पार्टनर ठरवेन ज्याच्यासोबत मला आयुष्यभर भांडायला मजा येईल. आणि वेल गॉड डिड अ व्हेरी गुड जॉब. आय एम व्हेरी हॅपी. इट इज ऑलवेज अ फन. प्रत्येक दिवस नवीन नवीन भांडण आणि खूप मजा येते. सो हा साखरपुडा आपण दोघं मिळवून घडवत असलेल्या आयुष्याच्या दिशेने टाकलेलं अजून एक सुंदर पाऊल आहे. आणि ह्या प्रवासात तू मला निवडलंस त्यामुळे आय एम रिअली ग्लॅड. ओके. आणि या प्रवासात प्रत्येक पावलावर मी प्रेमाने केव्हा तरी संयमाने निष्ठेने समजूतदारपणे हसत खेळत तुझ्यासोबत भावेश चांगल्याचं वचन देते. ओके. आज आमचा हा सुखद क्षण आपण सर्वांसोबत साजरा करताना मला खूप आनंद होत आहे. बिकॉज लिटरली नॉट एव्हरी डे इट इज पॉसिबल टू मीट अँड सी एव्हरीवन. इट इज रिअली व्हेरी वॉर्म दॅट एव्हरीवन इज हिअर टुडे. आपल्या आशीर्वादाशिवाय आजचा हा दिवस इतका सुंदर केव्हाच ठरला नसता. आणि ह्या नवीन प्रवासाचं साक्षीदार म्हणून आपण आज इथे आलाय त्याबद्दल हा दिवस खरंच आमच्या दोघांसाठी खास बनवण्यासाठी आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि माझे हे 2 छोटे स्वीटचे शब्द ऐकण्यासाठी पण धन्यवाद. थँक्यू सो मच.
काय म्हणते मंडळी, तर एंगेजमेंट सेरेमनी झालेली आहे आणि आता फोटो काढायला येत आहेत सगळे. तर खूप छान, म्हणजे ती मुमेंट खूप छान होती. तुम्ही पाहिली असेल की खूप अशी गोड आणि यशस्वी दिदीने सुद्धा छान स्पीच म्हणजे की खूप छान बोलली. खरंच म्हणजे खूप छान वाटलं ते ऐकायला. असं गोड असं किती गोड दिसते ना मुळातच. छान सगळं छान. आता बघत राहा पुढे काय काय होत आहे. तर इथे असं गेम टाईपमध्ये खेळत आहेत. आताच्या राजा बटाटूला म्हणतात टोटू. आणखी माझा फोटो. म्हणजे प्रोजेक्टच्या पाकिटात बाईकचा पर्सनल बायकोकडे नवऱ्याचा फोटो किंवा नवऱ्याकडे बायकोचा फोटो आहे का? वॉलपेपर नाही, फोटो पासपोर्ट साईज. भाऊंकडे त्यांच्याकडे आहे. ह्यांच्याकडे आहे. ऑइला मामीचा फोटो. वा वा वा. बघू तर बघा माझ्या काकांनी कसा फोटो ठेवलाय काकीचा. खतरनाक. मामा दोघांना सगळ्यांनी शिका. वा वा वा. हे मुलाचे मामा. ॲक्च्युली मामा ऑन फायर. पहिला प्रश्न होता पप्पांसाठी की 2 रुपयाची नोट कोणाकडे आहे का, तर त्यावेळेस पप्पांकडे होती. पप्पांना उखाणा तो मला वाटतं व्हिडिओ असेल तर मी टाकेल. माझ्याकडे या फोनमध्ये तर नाही आहे, पण असला तर बघू फोनकडे. खूप छान खूप छान. काय नाही त्यांनीच केले. ॲक्टिंग केली तरी. तर आता आपण केक कट करणार आहोत आणि त्यासाठीच इथे सॉन्ग सिलेक्ट करायला सांगितले. वाव. I never knew you were someone waiting for me. We were just kids when we fell.
क्युटीज. हॅलो मुद्रा, हॅलो कर. कशी आहे तू? अगं किती गोड. तर आमची पोरं बघू काय करतायत. व्हिडिओ काढलास माझा? थँक्यू. बघा ही आमची सगळी गँग काय करते. तुला बसायला जागा नाही दिली. बघितलं ना कसे आहेत सगळे. छोटी आहे जरा ती. तर मी तुम्हाला काय सांगत होती की पायल दिदी आणि दिदी. तर आता जेव्हा राणी दिदीचं लग्न झालं त्यानंतर पायल दिदीचं लग्न झालं. ही माझ्या छोट्या आत्याची मुलगी. तर त्यांच्या लग्नात मी जाऊ नाही शकली. त्याच्यामुळे आता तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, हॅपी मॅरेज लाईफ. बघू कशी जोडी नक्की कमेंट करून सांगा. आता आमच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता मी इथे कुल्फी आहे ती खाते. आणि जेवण खूप छान होतं. पास्ता आणि खूप म्हणजे खूप असं काही काही खूप जास्त वेगवेगळी व्हरायटी होती. आणि हे बघा आता इथे स्वीटमध्ये पण खूप छान छान काय काय इथे सगळ्यांना हलवा खातायत मला वाटतं. आजच्या दिवस सगळे त्यांचं डाएट मोडत आहेत. गोड आहे खूप. खाना व्हायचं नाही का? मला जाणारच नाही. मी दिलं बरोबर बरोबर की मम्मीला ते काही व्हायचं आपल्याला व्हायचं प्रेम. अगं बाई, आई ग काही खरंच नाही. जावा आता पप्पा खा मोठं नाहीये. बघितलं ना कसं गरम केले. तूप आहे ना, खूप जास्त तूप आहे त्यामुळे मी नाही खाल्लं. मला नाही आवडत ते. तर आता साखरपुडा झालेला आहे. सगळ्यांचं जेवणसुद्धा झालं. ऑलमोस्ट सगळे पाहुणे गेलेले आहेत आणि आता आम्ही सुद्धा निघालो आहे. तर आता मी हा व्लॉग इथेच एंड करते आणि थँक्यू सो मच हा व्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल. आणि आता 2 एंगेजमेंटचे व्लॉग आलेत. म्हणजे या दोघांची लग्न आता जवळच आली असणार. तर त्यामुळे आता लग्नांचे पण खूप सारे व्लॉग येणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.